Hello, learners. Today we are going to see two types of magnetic circuit. First is series magnetic circuit, and another is parallel magnetic circuit. But prior to that study, आपल्याला या सर्व गोष्टींचा अभ्यास का करावा लागतो, सिरीज किंवा पॅरलल मॅग्नेटिक सर्किट या गोष्टींचा आपल्याला अभ्यास का करावा लागतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण की हे जेव्हा गोष्टी आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला पुढे त्या सर्किटला ॲनालाइज करायला सोपं जात असतं. ओके, तर आपण पहिलेच बघितलेलं होतं की आपल्याला व्हेरियस इक्विपमेंट्स रन करण्यासाठी मॅग्नेटिक फ्लक्सची गरज भासत असते. ओके, तर लेट्स से एखाद्या कुठल्या तरी एंडवरती, म्हणजे लेटस से की मला या पर्टिक्युलर एंडवरती इथे काहीतरी एखादा फ्लक्सची गरज असेल पर्टिक्युलर या पॉईंटवरती. एक कन्सिडर करा की इथे एक पर्टिक्युलर फ्लक्स पाहिजे सो दॅट माझं इक्विपमेंट प्रॉपर तऱ्हेनं वर्क झालं पाहिजे. ओके, पण काय असतं, तुमचा फ्लक्स जो जनरेट होतो आहे तो एखाद्या दुसऱ्या ठिकाणी त्या फ्लक्सचा सोर्स असणार आहे. ओके, फ्लक्स कुठून जनरेट होणार आहे किंवा कोणत्या फॅक्टरमुळे जनरेट होणार आहे? व्हेन वी अप्लाइड MMF फॉर अँपियर टर्न, देन युअर फ्लक्स इज सेटअप इन द मॅग्नेटिक मटेरियल. ओके, तर मग अशा कंडिशनमध्ये काय असतं, तुमच्या फ्लक्सला व्हेरियस मॅग्नेटिक मटेरियलमधून फ्लो करावं लागतं. ओके, देअर आर व्हेरियस कनेक्शन्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. ओके, आणि त्या मॅग्नेटिक मटेरियलमधून तुमच्या फ्लक्सला फ्लो करावं लागतं. ओके, आणि त्या मॅग्नेटिक फ्लक्सला जेव्हा प्रत्येक वेगवेगळ्या मटेरियलमधून जर फ्लो होत असेल, की लेटस कन्सिडर दॅट, इथे आपण कन्सिडर करूया की एक 3 मटेरियल तुम्हाला असे दिसतच असेल की असे 3 मटेरियल आहेत विच इज हॅविंग सम डिफरंट एरिया आणि वेगवेगळी लेनसुद्धा आहे त्या मटेरियलची. तर त्याच्यामुळे काय आहे, त्या प्रत्येक मटेरियलचं रिलक्टन्स वेगळं असणार आहे, बिकॉज रिलक्टन्स इज डिपेंड अपॉन द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल. ओके, आणि ते रिलक्टन्स या मटेरियलचं वेगवेगळं असल्यामुळे काय आहे, प्रत्येक मटेरियल काय आहे, फ्लक्सला अपोजिशन प्रोव्हाइड करेल आपापल्या प्रॉपर्टीनुसार, आपापल्या रिलक्टन्सच्या प्रॉपर्टीनुसार. तो फ्लक्सला काय आहे, अपोजिशन प्रोव्हाइड करणार आहे ते मटेरियल. ओके, फॉर दॅट पर्पज मग आपल्याला माहिती असायला पाहिजे की हे सगळे मटेरियल्स जेव्हा आपण व्हेरियस कनेक्शन्समध्ये कनेक्ट करतो, मग ते सिरीजमध्ये असेल किंवा पॅरललमध्ये कनेक्ट करत असेल, तर असे कनेक्शन केल्यानंतर त्या मॅग्नेटिक मटेरियलचे तुम्हाला एका पॉईंटवरती फ्लक्स हवा आहे, तर असे कनेक्शन केल्यानंतर what amount of MMF or what amount of ampere turn I need to apply to create that flux or to set up that flux, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला सिरीज किंवा मॅग्नेटिक सर्किट या सर्व गोष्टींची ॲनालिसिस करणं फार गरजेचं असतं. ओके, तर पहिले आपण सिरीज मॅग्नेटिक सर्किटचं एक स्मॉल ॲनालिसिस आणि डेफिनेशन बघूया आणि नंतर वी विल मूव टुवर्ड्स द पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. तो फर्स्ट थिंग इज दॅट सिरीज मॅग्नेटिक सर्किट, it is just like or similar to electric circuit or series electric circuit. Series electric circuit मध्ये काय असतं, तुमचा करंट फ्लो होतं आणि when we connect the all elements in the series, then current flowing through each and every element will be same. ओके, तर इथे पण तुमचं काय राहणार आहे, सेम राहणार आहे. यू कॅन सी दॅट या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की मी 3 टाईप्सचे मॅग्नेटिक मटेरियल इथे काहीतरी कनेक्ट केलेलं आहे. ओके, फर्स्ट मॅग्नेटिक मटेरियल एक तुम्हाला दिसेल इथे. Then this is second magnetic material and this is third magnetic material. ओके, 3 टाईपचे असे वेगवेगळे मॅग्नेटिक मटेरियल आहे, विच इज हॅविंग डिफरंट एरिया, विच इज हॅविंग डिफरंट लेंथ अँड विच इज हॅविंग डिफरंट परमिॲबिलिटी ऑल्सो. त्यांची परमिॲबिलिटी पण आपण वेगवेगळे घेऊया. ओके, आणि त्या सर्व मटेरियलला मी बेसिकली काय एका फॉर्मॅटमध्ये कनेक्ट केलेलं आहे, एका काहीतरी मॅनरमध्ये कनेक्ट केलेलं आहे. आपण ते बघूया की ते कुठल्या मॅनरमध्ये कनेक्टेड आहे. ओके, आणि तुम्ही इथून बघू शकता की बेसिकली हे सर्व जे मॅग्नेटिक मटेरियल आहे दॅट आर कनेक्टेड इन सिरीज. ओके, सिरीजमध्ये कनेक्टेड आहे बिकॉज एंड टू एंड कनेक्शन आहे. दोन्ही मटेरियल एका एंड मॅग्नेटिक मटेरियलचा दुसरा एंड दुसऱ्या मॅग्नेटिक मटेरियलच्या फर्स्ट एंडला कनेक्टेड आहे, नंतर दुसऱ्या मॅग्नेटिक मटेरियलचा सेकंड एंड तिसऱ्या मॅग्नेटिक मटेरियलच्या फर्स्ट एंडला कनेक्टेड आहे अँड सो ॲन. ओके, तर या तऱ्हेने हे मॅग्नेटिक मटेरियल काय सिरीजमध्ये कनेक्टेड आहे बेसिकली. ओके, आणि मॅग्नेटिक सर्किटच्या केसमध्ये फ्लो होणारी क्वांटिटी कुठली असते आपली? येस, दॅट इज फ्लक्स. फ्लक्स आपला मॅग्नेटिक सर्किटमधून किंवा मॅग्नेटिक मटेरियलमधून नेहमी फ्लो होत असतो. तर इथे पण काय आहे, मॅग्नेटिक
फ्लक्स तुमचा फ्लो होणार आहे. ओके, अँड ड्यू टू this magnetic circuit or this magnetic material is connected in series, then your flux flowing through this all magnetic material will be same. Or this is the basic definition of series magnetic circuit, or magnetic circuit in which flux flown through each part of the circuit is same is known as series magnetic circuit. तुम्ही इथे कन्सिडर करू शकता की काय आहे, मी एका मॅग्नेटिक मटेरियलच्या लिंबवरती काय बेसिकली आपण इथे कंडक्टर रॅप केलेला आहे आणि इथे कॉईल फॉर्म केली आहे आणि त्याच्यातून एक काय करंट पाठवण्याचा पण इथे प्रयत्न करतोय आपण. त्याच्यातून करंट पाठवत आहे विच इज हॅव्हिंग एन टर्न्स. त्याच्यामुळे काय होणार आहे, इथे एक करंट फ्लो झाल्यामुळे काय मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप होईल आणि अकॉर्डिंग टू ओम्स लॉ अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल अकॉर्डिंग टू राईट हँड कर्ल्ड फिंगर रूल, बिकॉज वी आर युझिंग right hand curl finger rule for determination of direction of flux in case of coil मध्ये जर तुम्हाला फ्लक्सची डायरेक्शन कॅल्क्युलेट करायची असेल वी आर युझिंग राईट हँड थंब रूल. तर अकॉर्डिंग टू दॅट राईट हँड थंब रूलनुसार तुमची फ्लक्सची डायरेक्शन काय राहील, अपवर्ड राहील. आणि अशा तऱ्हेने तुमचा काय हा मी म्हणजे डायरेक्शन दाखवलेली आहे, बट अगेन आय एम ड्रॉईंग फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज. या डायरेक्शनमध्ये तुमचा फ्लक्स फ्लो होणार आहे आणि फ्रॉम ईच अँड एव्हरी पार्टमधून ईच अँड एव्हरी मॅग्नेटिक मटेरियलमधून तुमचा फ्लक्स जर सेम फ्लो होत असेल तर दॅट सर्किट आर सेट टू बी अ सिरीज मॅग्नेटिक सर्किट. त्या सर्किटला आपण काय म्हणतोय, सिरीज मॅग्नेटिक सर्किट म्हणतोय. लेट अस ॲनालाइज दिस सिरीज मॅग्नेटिक सर्किट, की इथे कसले रिलेशन्स डेव्हलप होत आहे ते आपल्याला बघायचं आहे. रिलक्टन्सच्या केसमध्ये कसे रिलेशन्स असतील किंवा MMFच्या केसमध्ये कसे रिलेशनशिप असणार आहे. ओके, so let us first consider that this first material is having a cross sectional area of A1. okay, याचा क्रॉस सेक्शन एरिया काय, A1. this second material is having a cross section area of A2. this third material is having a cross section area of A3. okay, now let us consider the length of this magnetic material. okay, length of the magnetic path म्हणजे त्या मटेरियलमधून जितकाही फ्लक्स फ्लो होत असेल जितक्या लेंथमध्ये ती आपण लेंथ कन्सिडर करणार आहे. मीन लेंथ, वी विल कॉल दॅट लेंथ ॲज अ मीन लेंथ. ती जर आपण कन्सिडर करतो आहे ओके, तर लेंथ काय दिसेल तुम्हाला, दिस लेंथ. ओके, ही असतं मीन लेंथ तुमची. मॅग्नेटिक पाथची जी लेंथ आहे दॅट लेंथ इज मीन लेंथ, ती कन्सिडर करतो आहे आपण L1. देन कन्सिडर दिस लेंथ ॲज L2 अँड फॉर थर्ड मटेरियल कन्सिडर मीन मॅग्नेटिक पाथ लेंथ ॲज L3. ओके, देन let us assume that this magnetic material is having a relative permeability of mu r1, this is having relative permeability of mu r2 and this is having relative permeability of mu r3. तर अशा प्रकारे आपण mu r1 mu r2 आणि mu r3 सगळ्यांची relative permeability कन्सिडर केली आहे. ओके, ड्यू टू दिस मटेरियल इज हॅव्हिंग डिफरंट अमाउंट ऑफ डिफरंट एरिया, having a different length and is also having a different relative permeability, their reluctance okay or opposition offered to the flux is different for this materials. या सगळ्या मटेरियलसाठी रिलक्टन्स ऑफर्ड जो राहणार आहे तो सगळा वेगवेगळा राहणार आहे. लेट अस कन्सिडर S1 इज द व्हॅल्यू ऑफ अपोजिशन ऑफर्ड टू द मॅग्नेटिक फ्लक्स बाय मॅग्नेटिक मटेरियल 1 पहिल्या यानी. ओके, तर आपला फॉर्म्युला काय असतो, रिलक्टन्सचा लेंथ divided by area into mu naught. Mu naught is absolute permeability of vacuum or air and relative permeability. याची लेंथ काय असणार आहे फर्स्ट मॅग्नेटिक मटेरियलची L1. ओके, एरिया इज A1, mu naught will be same for everything and relative permeability is mu r1. just a minute. mu naught mu r1. then reluctance of second magnetic material is L2 divided by A2 mu naught mu r1. okay, similarly you can also write the
फॉर थर्ड मटेरियल ऑल्सो. थर्ड मटेरियलसाठी काय राहील L3 डिवायडेड बाय A3 म्यू नॉट म्यू आर 1. Okay, now total reluctance offered by this material connected in series is given by just addition of reluctance of the each material. प्रत्येक जे मटेरियल वेगवेगळं आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलं आहे त्याची जर तुम्ही ॲडिशन केली ओके तर तुम्हाला टोटल रिलक्टन्स ऑफर्ड टू द फ्लक्स भेटणार आहे. ओके, म्हणजे जो फ्लक्स फ्लो होणार आहे तुमचा तर टोटल रिलक्टन्स किती ऑफर्ड होणार आहे त्या फ्लक्सला ते आपल्याला भेटेल तीनही मटेरियलची ॲडिशन केल्यानंतर. दिस इज जस्ट सिमिलर टू सिरीज इलेक्ट्रिक सर्किट. तिथे आपण इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करत असतो, जेवढे तुम्ही रेझिस्टर सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहे जस्ट वी ॲड दॅट रेझिस्टर्स. ओके, तो टोटल रिलक्टन्स I will write total reluctance as ST. Okay, ST is given by S1 plus S2 plus S3. Okay, so you can again write it as ST equal to L1 A1 mu naught mu R1 then L2 A2 mu naught mu R2 then L3 A3 mu naught mu R3. Okay, this is the total reluctance offered by the whole circuit to the flux. Now moving forward काय बेसिकली I करंट पाठवत आहे आपण त्या कॉईलमधून. ओके, अँड नंबर ऑफ टर्न्स इज N, म्हणजे MMF सप्लाइड काय असणार आहे तुमचा MMF सप्लाइड बाय दिस कॉईल इज N into I एक्झॅक्टली. सो total MMF is equal to N into I. Okay, also according to the formula of MMF कशा तऱ्हेने आपण लिहू शकतो, MMF can be written as flux into reluctance also. Okay, flux into reluctance. Flux is phi, then reluctance means total reluctance because we are talking about total MMF. एकच MMF आहे. MMF काय सिरीज सर्किटमध्ये एकच EMF सोर्स जसा तुम्ही सिरीज इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ॲक्ट करत असता त्याच केसमध्ये आपण इथे MMF ॲक्ट करतो म्हणजे मॅग्नेटिक प्रेशर जे अप्लाय करतो आहे ते एक सिंगल मॅग्नेटिक प्रेशर अप्लाय करणार आहे. त्याच्यामुळे फ्लक्स फ्लो व्हायला सुरुवात होईल आणि सगळ्या मटेरियलमधून फ्लो होणारा जो फ्लक्स आहे दॅट विल बी सेम. ओके, इन सिरीज मॅग्नेटिक सर्किट. ओके, सो टोटल MMF कॅन बी रिटर्न ॲज फ्लक्स इंटू टोटल रिलक्टन्स. ऑल्सो इट कॅन बी फर्दर राईट ॲज this L1 A1 mu naught L1 A1 mu naught mu R1 into phi, then L2 A2 mu naught mu R2 into phi will be multiplied with all the एक्सप्रेशन ऑफ द टोटल रिलक्टन्सचं जे एक्सप्रेशन लिहिलं होतं आपण तिने रिलक्टन्सला ॲड करून. ओके, तर ते तुम्हाला असे भेटेल L3 इंटू फाय डिवायडेड बाय A3 म्यू नॉट म्यू R3. ओके, नाव मूविंग फॉरवर्ड. काय भेटतं आहे टोटल MMF total MMF is equal to, you can see here that. Okay, इथे by doing some manipulation केल्यानंतर तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकाल की फाय अपॉन A1. व्हॉट इज फाय अपॉन A1? फाय अपॉन A काय असतं, फ्लक्स अपॉन एरिया इज
flux density. It is nothing but the flux density. Okay, flux density मिळतो तुम्हाला. phi upon a1 is flux density. तो इथेच आपण लिहूया, phi divided by a1 is flux density in magnetic material 1, then phi upon a2 magnetic density b2, then phi upon a3 is equal to b3, flux density in third material. Okay, so we can replace this thing as b1 divided by mu naught mu r1 into l1, then b2 divided by mu naught mu r2 into l2, then b3 divided by mu naught mu r3 into l3. Okay, now from this relation तुम्हाला इथनं काय जाणवत आहे? ओके, तुम्हाला या दोन सगळ्या रिलेशनमध्ये यू कॅन ऑल्सो राईट द थिंग, फ्लक्स डेन्सिटी डिवायडेड बाय permeability is equal to magnetic field intensity. Yes, according to this relationship, तुम्हाला रिलेशनशिप माहीत असेल, B is equal to mu into H. Okay, so B by mu is equal to H. So H is for first material. Okay, so we will write it as H1 L1 into H2 L2 plus H3 into L3. So in case of series magnetic circuit, total MMF required to set up the flux in the magnetic material when these magnetic material are connected in series is calculated by this expression. You can refer this expression. Actually you can calculate the magnetic field intensity present inside the each magnetic material, multiply them with magnetic path length of that material. Okay, and just all these terms म्हणजे या term form करून if you add these terms, then you will get the total MMF required to supply in the series magnetic circuit to set up the flux in the magnetic circuit. So this is all about your series magnetic circuit. Okay, तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायला लागेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून. फर्स्ट थिंग इज दॅट यू हॅव टू लर्न दिस सर्किट डायग्राम. ओके, सर्किट डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. जस्ट तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्याच्यात दाखवाव्या लागेल, प्रत्येकाचे वेगवेगळे एरियाज, प्रत्येकाचे मॅग्नेटिक पाथ लेंथ आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी. देन यू हॅव टू राईट द रिलक्टन्स फॉर्म्युला फॉर सिरीज मॅग्नेटिक सर्किट. सिरीज मॅग्नेटिक सर्किटसाठी रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय राहणार आहे तुमचा? टोटल रिलक्टन्स इज इक्वल टू S1 plus S2 plus S3. Okay, and then total MMF required is given by this formula. Okay, and this is equal to nothing but N into I, because total MMF is number of turns of that coil and current pass in this coil. Okay, now moving forward to parallel magnetic circuit. Okay, आता दुसरं मॅग्नेटिक सर्किट जे आहे ते पॅरलल मॅग्नेटिक सर्किट आपल्याला बघायचं आहे. ओके, then in this magnetic circuit your magnetic material are connected in such manner so that this magnetic circuit in which flux is created will get the various path to flow. Okay, तर म्हणजे काय होतं बेसिकली, in parallel magnetic circuit, a circuit which has a more than one path for flux is called a parallel magnetic circuit. Parallel magnetic circuit कशाला म्हणूया आपण, की जिथे तुम्हाला फ्लक्स फ्लो करण्यासाठी नंबर ऑफ पाथ भेटत आहेत. ओके, त्या मॅग्नेटिक सर्किटला आपण
पॅरलल मॅग्नेटिक सर्किट म्हणतो. इट इज सिमिलर टू इलेक्ट्रिक पॅरलल इलेक्ट्रिक सर्किट ओनली. ओके, तिथे काय होतं, करंटला फ्लो करण्यासाठी व्हेरियस तुम्हाला पाथ भेटत आहे. ओके, दॅट सर्किट वी कॉल्ड इट ॲज अ पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. ओके, सिमिलर मॅनरमध्ये तुम्हाला पॅरलल मॅग्नेटिक सर्किटमध्ये पण तीच कंडिशन ऑफर होत आहे. तुम्हाला फ्लक्सला फ्लो करण्यासाठी वेगवेगळे पाथ भेटत आहेत या सर्किटमध्ये. ओके, दॅट सर्किट इज नोन ॲज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. यू कॅन ऑब्झर्व इट हिअर. मी ते एक डायग्राम काढलेली आहे फॉर पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. वी विल, इथे आपण एक मॅग्नेटिक मटेरियल घेतलेलं आहे आणि जस्ट कनेक्ट इन अ सच मॅनर दॅट धिस फ्लक्स विल गेट द व्हेरियस पाथ टू फ्लो. ओके, इथे काय होतं आहे, जस्ट कन्सिडर दॅट n इज द नंबर ऑफ टर्न्स ऑफ दिस कॉईल. आणि या मॅग्नेटिक सर्किटमध्ये मी एका लिंबवरती परत कॉईल रॅप केलेली आहे आणि MMF क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. ड्यू टू क्रिएशन ऑफ द MMF काय होईल, एक मॅग्नेटिक प्रेशर अप्लाय करेल, त्याच्यामुळे तुमचा फ्लक्स सेटअप व्हायला मदत होईल. ओके, फ्लक्स तुमचा या डायरेक्शनमध्ये राहील अगेन विथ द हेल्प ऑफ द राईट हँड कर्ल फिंगर रूल ओनली. ओके, मग तुमचा हा फ्लक्स इथे फ्लो व्हायला सुरुवात होईल. ओके, फ्लक्स विल बी फ्लोन हिअर. लेट कन्सिडर दॅट फ्रॉम दिस मटेरियल सम 5 अमाऊंट ऑफ फ्लक्स विल बी क्रिएटेड. ओके, एक 5 अमाऊंटचा फ्लक्स क्रिएट झाला तुमचा NI ह्या MMF सप्लाय केल्यानंतर. देन देर विल बी अ 2 पाथ टू फ्लो द मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, मॅग्नेटिक फ्लक्सला फ्लो करण्यासाठी इथे 2 पाथ भेटत आहे तुम्हाला बेसिकली. ओके, तर काय आहे बेसिकली, हे दोन्ही पाथमधून काही अमाऊंटचा फ्लक्स तुमचा फ्लो होणार आहे डिपेंडिंग अपॉन द रिलक्टन्स ऑफ दॅट पाथ. जेवढेही तुम्हाला पाथ भेटलेले आहेत त्या पाथच्या रिलक्टन्सवरून काय होणार आहे, तो फ्लक्स फ्लो होणार आहे. ओके, लेट अस कन्सिडर फ्रॉम दिस पाथ BE जो पाथ आहे त्याच्यामधून phi2 अमाऊंटचा फ्लक्स फ्लो होत आहे आणि BCDE जो पाथ आहे त्याच्यामधून एक phi3 अमाऊंटचा फ्लक्स तुमचा फ्लो होणार आहे. ओके, आणि ABE आणि F मधून काय होणार आहे, बेसिकली AB मधून phi1 अमाऊंटचा फ्लक्स फ्लो होणार आहे तुमचा. ओके, ABE आणि F मधून phi1 अमाऊंटचा तुमचा फ्लक्स फ्लो होणार आहे. ओके, नाउ लेट अस कन्सिडर दॅट दिस path BE is having a reluctance of some S. Let us consider first for the path ABEF. ओके, हा जो तुमचा पाथ आहे बेसिकली. ओके, I will show that path. Okay, this path ABE आणि F. Okay, let us consider reluctance of that path will be S1. Okay, ABFचा रिलक्टन्स काय आहे, S1 आहे. देन फॉर द पाथ B आणि C जो पाथ आहे तुमचा, B आणि C मधून जो phi2 अमाऊंट ऑफ फ्लक्स फ्लो होणार आहे, लेट अस कन्सिडर दॅट रिलक्टन्स ऑफ दॅट पाथ इज S2. देन reluctance of this path BCDE will be S3. Okay, I need to draw these things to clear the various things. Okay, it is similar to जसं मी तुम्हाला इथे कलर दाखवलेला आहे ज्या पाथसाठी, त्याच पाथचा आपण रिलक्टन्स इथे लिहिलेला आहे. ABE आणि F हा जो इतका पाथ आहे या पाथचं रिलक्टन्स किती आहे तुमचं, S1 आहे. देन BE पाथचं रिलक्टन्स किती आहे, S2 आहे. देन BCDEचं पाथचं रिलक्टन्स काय आहे तुमचं, S3. ओके, नाव मूविंग फॉरवर्ड, क्लिअरली यू कॅन राईट फ्रॉम हिअर with the use of the property of parallel circuit only. Okay, you can see here that phi1 is equal to phi2 plus phi3. तुम्हाला इथे दिसत आहे phi2 आणि phi3 ची जर तुम्ही सम केली तर यू विल गेट द phi1 बेसिकली काय, 2 पाथमध्ये डिवाइड होत आहे. काहीतरी एका पाथमधून जाईल दॅट इज phi2 एक कन्सिडर केला, दुसऱ्या पाथमधून जाईल त्याला आपण phi3 कन्सिडर केला. ओके, तर टोटल फ्लक्स जो तुमचा प्रोव्हाइड केलेला आहे पहिल्या लिंकमधून जो पास होत आहे, दॅट phi1 इज इक्वल टू phi2 प्लस phi3. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल MMF required to set up the flux in the parallel magnetic circuit.
ओके. जसं आपण सिरीज मॅग्नेटिक सर्किटच्या केसमध्ये करतोय की फ्लक्स तर तुमचा सेम राहणार आहे आणि जस्ट वी ॲट द रिलक्टन्स ऑफ ऑल दिस सिरीज मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण एक टोटल रिलक्टन्स कॅल्क्युलेट केलं जस्ट बाय ॲडिंग द रिलक्टन्स ऑफ द ईच मॅग्नेटिक मटेरियल आणि त्याला आपण फ्लक्सची मटेरियल मल्टिप्लाय केल्यानंतर यू विल गेट द टोटल MMF रिक्वायर्ड टू सेटअप द फ्लक्स इन द सिरीज मॅग्नेटिक सर्किट. नाव तेच आपल्याला इथे पण कॅल्क्युलेट करून बघायचं आहे. ओके. नाव टोटल MMF रिक्वायर्ड is equal to MMF for path. Just refer this figure. टोटल MMF जो लागणार आहे फ्लक्स फ्लो होण्याकरता काय इथून काहीतरी φ1 अमाऊंटचा फ्लक्स एवढ्या याच्यात फ्लो होत आहे, नंतर φ2चा फ्लक्स इथे आणि φ3 अमाऊंटचा फ्लक्स इथे फ्लो होणार आहे बेसिकली तुमचा. ओके. म्हणजे काय आहे टोटल MMF जो लागणार आहे मला. ओके. तर फ्लक्स जो डिफरंट असल्यामुळे काय आहे मला MMFच्या व्हॅल्यूज पण वेगवेगळ्या पाथमध्ये वेगवेगळ्या लागणार आहे बेसिकली. ओके. वेगवेगळ्या पाथमध्ये वेगवेगळ्या MMF लागणार आहे. म्हणजे मला या पाथसाठी एक काहीतरी MMF लागेल. MMF रिक्वायर्ड बाय दिस पाथ A B E आणि F म्हणजे हा किंवा BAFE कन्सिडर करता येईल. ओके. BAFE और EFAB हा जो पाथ आहे इथनं हा ब्ल्यू लाईन दाखवला आहे त्याच्यासाठी लागणार आहे MMF प्लस या φ2 फ्लक्सला फ्लो करण्यासाठी MMF त्याची जर तुम्ही ॲडिशन केली तर यू विल गेट द टोटल MMF रिक्वायर्ड बाय द दिस होल मॅग्नेटिक सर्किट. ओके. बिकॉज दिस इज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. तुम्ही पॅरलल मॅग्नेटिक सर्किटमध्ये कन्सिडर करू शकता की जर तुम्ही कन्सिडर करताय की आपण इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये जर पॅरलल सर्किट कन्सिडर केलं आहे तर पॅरललमध्ये जेव्हा तुमचे व्हेरियस एलिमेंट्स कनेक्टेड असतात तर व्होल्टेज और EMF अक्रॉस दिस ऑल द एलिमेंट्स विल बी सेम. ओके. जे एलिमेंट पॅरललमध्ये कनेक्टेड आहे तर यू कॅन सी इट हिअर की हा पाथ BE पाथ आणि BCDE हा पाथ काय पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. सो MMF अक्रॉस दिस 2 पॉईंट B आणि E या पाथच्या अक्रॉस राहणारं जे MMF आहे ते तुमचं सेम राहणार आहे, ते सेम रिक्वायर्ड असणार आहे. ओके. डिपेंडिंग अपॉन द रिलक्टन्स ऑफ दॅट मटेरियल फ्लक्स विल बी फ्लोन डिफरंटली. φ2 अमाऊंटचा फ्लक्स BEचा जे रिलक्टन्स असेल त्याच्यानुसार φ2 फ्लो होईल, BCDEचं जे रिलक्टन्स असेल त्याच्यानुसार φ3 म्हणजे काहीतरी वेगवेगळ्या अमाऊंटचे फ्लक्स त्याच्यातून फ्लो होत आहे. पण तुमचा MMF जो राहणार आहे BE पॉईंटच्या अक्रॉस जर तुम्ही मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स जर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर ते दॅट विल बी सेम फॉर द थिंग. ओके. म्हणजे टोटल MMF जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय आहे तुम्हाला MMF या पाथमध्ये जे लागणार आहे ते कॅल्क्युलेट करावं लागेल. देन यू हॅव टू ॲड दिस पाथ MMF या पाथसाठी जे MMF लागणार आहे फ्लक्स फ्लो होण्यासाठी ते तुम्ही जर या BAFEचा ॲड केला तर यू विल गेट द टोटल MMF रिक्वायर्ड. ऑर यू कॅन ऑल्सो डू द थिंग MMF रिक्वायर्ड फॉर BAFE प्लस MMF रिक्वायर्ड फॉर BCD आणि E. म्हणजे या दोन्ही जे हे पॅरलल आहेत BE पाथ जे ग्रीन मध्ये पाथ दाखवलेला आहे तुमचा त्या पाथसाठी लागणार आहे MMF आणि वॉलेट पाथसाठी लागणार आहे MMF. ओके. ते सेमच राहणार आहे. ओके. तर त्याच्या केसमध्ये यू कॅन राईट लाईक दिस टोटल MMF रिक्वायर्ड विल बी MMF ऑफ पाथ BE प्लस MMF ऑफ पाथ BAFE ब्ल्यूमध्ये जे दाखवलं होतं आपण ते. ओके. और इक्वल टू इट इज इक्वल टू MMF रिक्वायर्ड फॉर थर्ड पाथ कुठला होता तुमचा BCDE. ओके. प्लस MMF रिक्वायर्ड फॉर दिस सेम पाथ BAFE. ओके. म्हणजे बेसिकली दोन फॉर्म्युले आपल्याला भेटू शकतो कारण की काय MMF रिक्वायर्ड फॉर सेकंड अँड थर्ड पाथ हा सेकंड पाथ आणि थर्ड पाथ दॅट विल बी सेम ऑलवेज. ओके. सेम राहणार आहे बिकॉज इट इज कनेक्टेड इन अ पॅरलल मॅनर. नाऊ मुव्हिंग फॉरवर्ड काय राहील टोटल MMF रिक्वायर्ड
will be x phi 2 into reluctance. MMF required for path B, that is phi 2, and reluctance of that path is S2. Okay, already. Then MMF required for first part, that is BAFE, that is nothing but phi 1 into S1. It is also equal to, because this is parallel circuit, it is also equal to MMF required for third path. Okay, so you can calculate the total MMF required for this parallel magnetic circuit to set up the flux in this magnetic circuit. Okay, तर इथे आपल्याला तुम्ही लक्षात घेऊ शकता की दोन सेकंड पाथ आणि थर्ड पाथ पॅरलमध्ये कनेक्टेड असल्यामुळे MMF रिक्वायर्ड बाय दॅट पाथ विल बी सेम. ओके, दिस विल ऑल्सो अकर्ड इन द केस ऑफ पॅरलल इलेक्ट्रिक सर्किट. पॅरलल इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये असंच होतं, दोन एलिमेंट जेव्हा पॅरलमध्ये कनेक्टेड असतात तर त्याच्या अक्रॉसचे व्होल्टेजेस किंवा EMF सेम असतं. ओके, आणि जे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये व्होल्टेज आणि EMF असतं तुमचं, तेच आपण इथे काय MMF म्हणून कन्सिडर करतो असतो. ओके, मॅग्नेटिक प्रेशर टू सेट अप द फ्लक्स इन द मॅग्नेटिक सर्किट. सो दिस इज अबाउट द पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. ओके, तर पॅरलल मॅग्नेटिक सर्किटमध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहे की इन पॅरलल मॅग्नेटिक सर्किट MMF रिक्वायर्ड, ओके, MMF रिक्वायर्ड विल नॉट बी द MMF रिक्वायर्ड फॉर ईच पाथ. ओके, सिरीज सर्किटच्या केसमध्ये काय होत आहे, सिरीज सर्किटच्या केसमध्ये इथे या तुम्ही जर फॉर्म्युल्यामध्ये बघत असाल, ओके, इन केस ऑफ सिरीज सर्किट हा पण काय एक MMFच आहे. MMF रिक्वायर्ड बाय दॅट फर्स्ट पाथ, पहिला जो मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याच्यामुळे लागणारे MMF हे आपण कॅल्क्युलेट केलं. ओके, नंतर हे दुसऱ्यामुळे लागणारे MMF, ओके, दुसऱ्यासाठी दुसऱ्या पाथमध्ये सेटअप करायला, देन हे तिसऱ्यासाठी MMF, आणि त्याची ॲडिशन केल्यानंतर यू विल गेट द टोटल MMF रिक्वायर्ड. जस्ट सिमिलर टू द इलेक्ट्रिक सर्किट, सिरीज इलेक्ट्रिक सर्किट ओनली. प्रत्येकाच्या अक्रॉसचे व्होल्टेजची जर सम गेली तर यू विल गेट द टोटल व्होल्टेज सप्लाइड. ओके, तर पण पॅरलल मॅग्नेटिक सर्किटच्या केसमध्ये काय होतं आहे, वेन टू लिंक्स और टू मटेरियल्स आर कनेक्टेड इन पॅरलल, म्हणजे हा BE पाथ आणि BC DE पाथ हा पॅरललमध्ये कनेक्टेड असल्यामुळे इथे काय होत आहे, ओके, MMF अक्रॉस दिस path will be same. Okay, so total MMF required will not be the addition of the MMF required by the each path. each path ला जे MMF लागणार आहे ते तुमची सगळ्यांची ॲडिशन नाही करत. ओके, we just add the MMF required by the second path plus MMF required by the first path, means MMF required by the second path, this MMF required by the second path plus MMF required by the first path, or we calculate by using MMF required by third path plus MMF required by first path. आपण तिन्ही पाथचे MMF रिक्वायर्डची सम करत नाही इथे बेसिकली, बिकॉज MMF रिक्वायर्ड बाय सेकंड पाथ आणि MMF रिक्वायर्ड बाय थर्ड पाथ इज सेम ओनली. ओके, या तिघांची काय आहे बेसिकली, या दोघांचे जे MMF आहे दॅट इज सेम ओनली बिकॉज इट इज कनेक्टेड इन अ पॅरलल. ओके, तर या सगळ्या गोष्टींची आपण इथे ॲनालिसिस केलेली आहे इन केस ऑफ सिरीज सर्किट ऑल्सो आणि इन केस ऑफ पॅरलल